नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, अशी नेहमी चर्चा होताना दिसते आणि अशा सतत यूट्यूबवर एक नावांची यादी येते, सतत असते ती. तर त्याच्यामध्ये मोठमोठ्या नेत्यांनी त्यांच्या मुलींनी मुस्लिम युवकांशी कशी लग्न केली आहेत आणि त्यांचे जामात त्यांचे हे कसे मुसलमान आहेत आणि ते कसं उपदेश करतात इतरांना हिंदुत्व संबंधात. तर ह्या संदर्भात म्हणून यूट्यूबवर किंवा अन्य सर्वच वाहिन्यांवर अशा सतत चर्चा होताना दिसते. त्यामध्ये मुख्य नाव येतं पहिलं की लालकृष्ण अडवाणी यांचं, की त्यांची कन्या प्रतिभा अडवाणी यांनी मुस्लिम युवकाशी लग्न केलेलं आहे, मुस्लिम पुरुषाशी लग्न केलेलं आहे. त्यानंतर मुरली मनोहर जोशी यांचंही नाव येतं की त्यांचे जावईही जे भाजपचेच एक नेते आहेत मुस्लिम, त्यांच्याशी विवाह केलेला आहे. म्हणजेच मुरली मनोहर जोशी यांची जामात हे मुस्लिम आहेत. त्यानंतर अशी बातमी असते. त्यानंतर तिसरं एक असतं, ते म्हणजे नाव असतं मोहनजी भागवत, की उर्मिला मातोंडकर जी आहे ती मोहनजी भागवत यांची पुतणी आहे. त्यानंतर सुब्रमण्यम स्वामी यांचं एक नाव असतं की सुब्रमण्यम स्वामींचे जावई हे मुस्लिम आहेत, अशी बातमी असते. तर मुळामध्ये लालकृष्ण अडवाणींपासून आपण सुरुवात करूया. की लालकृष्ण अडवाणींची पुतणी, ह्या पुतणीचा विवाह हा मुसलमानाशी झालेला, मुस्लिम पुरुषाशी झालेला आहे, हे खरं आहे, पुतणीचा, मुलीचा नव्हे. आणि तो कधी तर साधारणपणे 90-91च्या दरम्यान झालेला आहे. त्या काळात चर्चा ती झाली होती. पण त्यांची ती पुतणी आहे. आणि अडवाणींची कन्या जी आहे तिचं नाव प्रतिभा अडवाणी. तर तिचा मात्र विवाह हा अहमदाबादमधील एका हिंदू सिंधी व्यापाऱ्याशीच झालेला आहे. मुळात अडवाणी हे सिंधी आहेत. आणि त्यानंतर तो विवाह होऊन त्यांचा घटस्फोट झालेला आहे. त्यामुळे आत्ता प्रतिभा अडवाणी ह्या अडवाणींची सेवा करण्यामध्ये मग्न असतात, त्यांची सेवा करतात. म्हणजे अडवाणी आणि प्रतिभा अडवाणी त्यांची कन्या त्या आता एकत्र राहतात. त्यामुळे अडवाणींचा जावई मुस्लिम आहे का, तर नाही, हे त्याचं खरं उत्तर आहे. आता मुरली मनोहर जोशींचं काय आहे, तर मुरली मनोहर जोशीचा जावई देखील मुस्लिम नाही आहे. मुरली मनोहर जोशींना 2 कन्या आहेत. त्या दोन्ही कन्यांचा विवाह हा हिंदू पुरुषांशीच झालेला आहे. अगदी ही संपूर्ण माहिती ही खरी आहे. त्यामुळे त्यांचा मुरली मनोहर जोशींच्या दोन्ही कन्यांचा विवाह हा हिंदू पुरुषांशीच झालेला आहे. आता जे सांगितलं जातं की जे भाजपचे बिहारमधून निवडून येणारे सतत जे खासदार आहेत त्यांच्याशी विवाह झालेला आहे, त्यांचे जामात आहेत मुरली मनोहर जोशींचे, असं सांगितलं जातं. तर त्या संदर्भातली बातमी काय आहे खरी, तर मुळामध्ये ते भाजपचे नेते असल्यामुळे त्यांनी मुरली मनोहर जोशींनी सांगितलं असं एका कार्यक्रमामध्ये की हा मला माझ्या मुलासारखा आहे. त्यामुळे ते त्यांना पत्रकारांनी आणखी बाकी माध्यमांनी हा त्यांचं जावई असंच गृहीत धरलं त्या काळामध्ये. परंतु त्यात तथ्य काही नाही. ते मुरली मनोहर जोशींचे दोन्ही जावई आहेत हे हिंदू आहेत. त्यानंतर आता सुब्रमण्यम स्वामी यांच्या कन्येने मात्र विवाह हा एका मुस्लिमाशी केलेला आहे. हे खरं आहे, 100% सत्य आहे की सुब्रमण्यम स्वामी यांच्या कन्येने विवाह हा एका हिंदू युवकाशीच केलेला आहे, मुस्लिम युवकाशी केलेला आहे. त्यामुळे सुब्रमण्यम स्वामी यांचा जावई हा मुस्लिम आहे, हे सत्य आहे. अर्थात आता हल्ली सर्वजण सांगतात की ती त्यांच्या पद्धतीने म्हणजे हिंदू आहे, तो मुसलमान आहे, तो मुस्लिम म्हणून आहे आणि ही हिंदू आहे, हे आता सगळेच जण सांगतात. परंतु खरी काय स्थिती, तर मुस्लिम एका युवकाशी
सुब्रमण्यम स्वामींच्या मुलीने कन्येने विवाह केलेला आहे ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. आता त्यानंतर पुढचं नाव आहे की सरसंघचालक मोहनजी भागवत. मुळामध्ये उर्मिला मातोंडकर हिचा आणि मोहनजी भागवत यांचा संबंध काहीही नाही. हे अगदी 100% ही माहिती घेऊन मी सांगतो की त्यांचा आणि उर्मिला मातोंडकरांचा संबंध काही नाही, कुठेही त्यांचं नातं नाही. त्यामुळे पुतणी असण्याचा संबंध वगैरे काही नाही. तर असे आणखी अनेक नावं घेतली जातात. उदाहरणार्थ एक प्रवीण तोगाडे आहे, त्यांचंही नाव घेतलं जातं. अशी नावं घेतली जातात. परंतु त्यामध्ये काय असतं की दुसऱ्याच कुणाचं कुठल्या तरी कार्यक्रमात त्यांना बघितलेलं असतं, पाहिलेलं असतं आणि त्यावरून मग सुतावरून स्वर्ग गाठला जातो. अशा काही गोष्टी होतात. त्यामुळे मग गैरसमज होतात. अर्थात ह्यांचा खरंच एखाद्याच्या मुस्लिम मुलगी आहे, हिंदू मुलगा आहे, हिंदू मुलगी आहे, मुस्लिम आहे, तर तो विषय ज्याच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे, व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा आहे, तो विषय वेगळा आला. परंतु वस्तुस्थिती खरी ही लोकांसमोर गेली पाहिजे की अडवाणींचं जावई खरंच मुस्लिम आहे का, तर नाही. अडवाणींच्या कन्या प्रतिमा अडवाणी यांचा विवाह एका हिंदू युवकाशी, सिंधी युवकाशीच झालेला, पुरुषाशी झालेला. आणि कारण प्रतिभा अडवाणी आता जवळजवळ 60-65 वर्षाच्या आहेत, 60-65 वर्षाच्या आहेत. त्यामुळे त्या घटस्फोटीत आहेत आणि त्या आता अडवाणींची म्हणजे त्यांच्या पिताश्रींची सेवा करत आहेत. मुरली मनोहर जोशी यांच्याही दोन्ही कन्यांचे विवाह हे हिंदूंशीच झालेले आहे. दोन्ही दामाद त्यांचे हिंदूच आहे. त्यामुळे बातम्या ह्या अशा पसरत असतात, सुतावरून स्वर्ग गाठत असतात आणि गैरसमज असे समाजामध्ये होत असतात. कारण माध्यमांना काहीतरी बातमी ही हवीच असते मंडळी. त्यामुळे अशा बातम्यांवर आपण किती विश्वास ठेवावा, तर हा शेवटी आपला स्वतःचाच हा प्रश्न आहे. आणि ह्यासाठी आपण माहिती घेऊन मगच याच्यावर विश्वास ठेवावा आणि विधानं करावीत. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.